आपण आपली सुरुवात नाही का शाम की शास्त्री बाबा आमच्या तोपर्यंत सुरुवात अशीच होणार. थोडी जागरूकता येते माणसामध्ये. कोण झोपलेला असो, कोण जागा असो, कोण झोपलेला असो. एक स्वर्ग नरकातली गोष्ट तुम्हाला सांगतो. स्वर्ग आणि नरक. एक पोटी सांगणारा पंडित होता आणि मुंबईमध्ये एक वेस्टची बस चालवणारा बस ड्रायव्हर होता. दोन्ही एकाच वेळी मिलानीवरती स्वर्गात गेले. आणि स्वर्गात गेल्यानंतर तिथं चेक नाका आहे. 2 वाटा आहेत. एक नरकाची स्वर्गाची वाट आहे. जाऊन ती उभे राहिली. नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे. त्या स्वर्गातला दूत आला आणि त्यांना भेटला आणि विचारलं. पंडिताला विचारलं, तुम्ही काय करत होता? तो म्हणे, काय नाही, मी आयुष्यावर पोथी करत होतो. तुम्ही जरा बाजूला बसा. तुम्ही जरा बाजूला बसा म्हणे. दुसरा होता त्याला, तू काय करत होतास? तू काय करत होतास? तो म्हणे, मी आयुष्यभर बस चालवली. जे बीएसटीची बस आहे त्या आयुष्यभर बीएसटीची बस चालवली. म्हणजे तू स्वर्गात जा. काय जा? तुला स्वर्गात जाण्यासाठी परवानगी आहे. तुला काय नाही का, आपण ज्याला म्हणतो प्रवेशही मिळालं. तू स्वर्गात जा. आता पोथी करणारा पंडित म्हटला, अरे मी आयुष्यावर पोथी केली, परमेश्वराचं गुणवर्णन केलं, सांगितलं, आणि याने आयुष्यावर बस चालवली, आणि याला स्वर्गात पाठवलं की मला म्हणताय तुम्ही थांबा, तुमच्याविषयी जरा विचार करू त्याच्याविषयी. काय हे असं कसं काय? म्हणजे पंडितजी असं आहे की तुम्ही ज्यावेळी पोथी करत होता ना, त्यावेळी काही लोक होते ते श्रद्धापूर्वक ऐकत होते. त्यातले काही होते ते शेजापाजारी गप्पा गोष्टी करीत होते. काही जण होते ते अर्धवट झोपेत होते. कुणी जर टाळी वाजवली, नेमकी टाळी कशाला वाजली, प्रवचन संपली की त्यामुळे जागे होणारे, असे लोक होते. काही लोक झोपणारे होते, काही गप्पा गोष्टी करणारे होते, काही ह्यात बसून मोबाईल बघणार, आजच्या भाषेत मोबाईल बघणारे होते. काय मोबाईल बघणारे होते. तुम्ही जरी पंडित कथा सांगत असता तरी मोबाईल बघणारे होते. परंतु हा जो बस ड्रायव्हर, ज्यावेळी बस ड्रायव्हर म्हणजे त्यामुळे पोथी सांगते वेळेला सर्वजण काही परमेश्वराचं स्मरण करत नव्हते म्हणे. परंतु हा बस ड्रायव्हर ज्या वेळेला बस चालवायचा त्यावेळी बसमध्ये पाठीमागं बसलेले लोक परमेश्वराच्या नामाचं स्मरण करायचे. काय परमेश्वराच्या नामाचं स्मरण करायचं म्हणून त्याला स्वर्गात पाठवला. तुमच्याविषयी आम्हाला विचार करावा लागेल. असे काही कथा असतात, बोधभर कथा असतात, तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आपण जायचं आहे आज. वक्त की आंधी में जहां बदल जाता है, वक्त की आंधी में जहां बदल जाता है, उम्र की राह पर इंसान बदल जाता है. कसूर मैंने नहीं किया रोटी की कसम, कसूर मैंने नहीं किया रोटी की कसम, भूख की दुनिया में ईमान बदल जाता है, भूख की दुनिया में ईमान बदल जाता है. इश्क में कहते हैं कि हैरान हो जाते हैं, इश्क में कहते हैं कि हैरान हो जाते हैं, मगर ये नहीं कहते कि भगवान हो जाते हैं. इश्क केलं, वीरानं केलं, बरोबर आहे, गोपिकांनी केलं, अबाईसाने केलं, बरोबर मानतो महादायसाने केलं, आऊसाने केलं, साधानं केलं. म्हणून हा एक शेर आहे. उर्दू शायर कोण असेल काही मला माहिती नाही. इश्क में कहते कि हैरान हो जाते हैं, मगर ये क्यों नहीं कहते कि भगवान हो जाते हैं. शेवटी परमेश्वर स्वरूपात जाऊन आपल्याला मिसळायचं आहे. यारो कभी किसी के लिए प्यार न मांगो, अपने ही गले के लिए तलवार न मांगो. थोडासा वेगळा आहे. चला आपल्याकडे पुढे जाऊया. आपण संन्यासी माणसं आहे, फकीर माणसं आहे. चला पण असावं. थोडी जागी होतात माणसं झोपलेली. काय जागी होतात माणसं झोपलेली थोडीशी. चरित्र आपलं आहे मूर्ती ज्ञान प्रकरण चालू आपलं आहे. गोश्वर आपला चालू आहे मूर्ती ज्ञान प्रकरण. ईश्वराकडे आपल्याला जायचं आहे आणि जाण्याचा मार्ग रस्ता आपल्याला मिळालेला आहे. पण रस्ता सोडून कधी बाजूला नाही जायचं. लक्षात ठेवा, रस्ता सोडून बाजूला गेला की मार्ग चुकला. काही रस्ता सोडून जर तुम्ही बाजूला गेला तर मार्ग आपण चुकलो. कारण हा राजमार्ग आपल्याला मिळालेला आहे. आपण जर आज समृद्धी हायवे म्हणूया, नॅशनल हायवे, हा राजमार्ग आपल्याला मिळाला आहे. तर राजमार्ग आपल्याला भले काटे कुठे असतील, दुःख असेल, कष्ट असेल, बटुबा सुद्धा थोडासा शापनामधला प्रवास आहे, खडतर प्रवास आहे. थोडासा अवघड घाट आहे चढायचा आहे, थोडासा अवघड घाट आहे.
घाट चढायचा आहे, पुढं सगळं हिरवळ आहे, सगळं समृद्धी आहे पुढं. काय हा थोडासा घाट आहे. कलियुगामध्ये आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य लक्षात ठेवा. आपल्यासारखी भाग्यवान माणसं वरच्या तिन्ही सुद्धा नाहीत. एका अर्थाने कशी ती तुम्हाला सांगतो. कलियुगामध्ये लक्षभर आयुष्य आहे. लक्षभर जेव्हा धर्माचे आचरण करील तेवढ्याला परमेश्वराच्या जाईल. बरोबर आहे. तिथे 100 वर्ष आयुष्य आहे. परमेश्वराने अनुसरणाची मर्यादा 56 दिली. 56 अनुसरतो पुढे किती वर्ष जगतोय माणूस? 75 पुढे नाही जात, त्याच्या पुढे परिवर्तन जात नाही ना. काय किती अल्प आयुष्यामध्ये, किती अल्प काळामध्ये परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. एका दृष्टीने कलियुगाचं फार मोठं महत्व आहे. की 10-20 वर्ष आचार केला, कलियुगाला आचार केला, जगत जगणार सुद्धा नाही. आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की महात्म्य कलियुगाचं आहे. आपल्याला ईश्वराकडे जायचं आहे. माता भगिनी माझ्या समोर बसलेले आहे. काही कमवायचं नाही, काही नाही. तुम्हाला सांगतो परमेश्वर माझा मला देव कसा मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे. त्याकडे आपण साठी एवढा अट्टहास जो केलाय आमच्या आदरणीय श्रद्धेय बाबाजींनी, आमचे शास्त्री बाबा, चैतन्य, आमच्या सर्व तपस्विनी माता भगिनी दररोज जेवण करतात, खाऊ घालतात. काय आपल्याला, तुम्हाला, मला, सर्वांना सर्व जेवण तयार करून आणि या ठिकाणी येऊन बसतायत. परत पोथीला काय इथून पोथीला बसतात. म्हणून आपल्यासाठी कष्ट आहेत. ते एक अन्नछत्र आहे. तुम्हाला सांगतो ज्ञानाचं छत्र आहे. काय ज्ञान का रिश्ता सच्चा रिश्ता, बाकी सब रस्ते झुटे. काय आणि ज्ञान असंही नाही, नॉलेज इज नॉट नॉलेज बट ऍक्शन. ज्ञान हे नुसतं ज्ञान नाही तर प्रत्यक्ष कृती आहे. काय आहे? प्रत्यक्ष कृती आहे. आणि मग ती कृती आपल्याला मूर्तिदानाच्या माध्यमातून आपल्या कृतीत तिला उतरवायची आहे. आणि परमेश्वराचा जो मार्ग आहे, रस्ता आहे, त्या रस्त्यावर आपल्याला चालायचं आहे, जायचं आहे. कुणाची भीती नाही. काय कुणाचे भय नाही, कुणाची भीती नाही. देव माझा म्हटल्यानंतर काय कुणाशी आपल्याला भीती नाही. म्हणून हा मूर्तिज्ञान प्रकरणाचा गोषवारा आपण करतोय. आपण हा चरित्र बघूया कुठला आहे. छिन्नस्थळीचं घ्यायचं का? आता नाही ते श्री कमल ऐसे भावी जती जहाई जती, जे राहेरी पाणी पात्र. जे राहेरी पाणी पात्र. अजून आमच्या देवांचा श्रीकर कसा होता आठवायचा आहे. पाहिला तर नाही, भावना तर करायची आहे आपल्याला. पाहिला तर श्रीकर नाही, भावना फक्त करायची आहे की श्रीकर कसा होता. सुरुवातीला मी सांगितलं होतं की श्रीकर काय त्याचं लक्षण आहे. अनेकाला दान दिलं, अनेकाला अभय दिलं. काय केलं? महात्मेव आता जाय, पशुला सुद्धा अभय दिलेलं आहे. त्या श्रीकराचं हे लक्षण आहे. तुम्हाला सांगतो आपला श्रीकर घेणं जाणतो, घेणं जाणत नाही. काय राहेरी पाणी पात्र. राहेरला पाणी पात्र म्हणजे आमचे देव. पाणी आणि पात्र, पाणी म्हणजे श्रीकर, पात्र म्हणजे श्रीकर हेच पात्र आहे. काय कर्तव्य दीक्षा करू करवास, एकांकीचं भ्रमण चालू आहे. आमच्या देवांचा आपण आरतीमध्ये म्हणतो राहेर नांदळ द्वादश वर्षे अवस्थान करून या. हे 12 वर्ष देव आमचे त्या भागात राहिलेले आहे. आपण आरतीमध्ये मूर्ती ज्ञानमूर्ती होण्यामध्ये आपण म्हणतो राहेर नांदेड हा परिसरांचे देव 12 वर्ष त्या भागात राहिलेले आहेत. एकांकी एकटाच देव आहे, कुणी नाही. बरोबर आहे. आमचे देव आहेत ते कथन क्रमाने भ्रमण करत जाताना पायी पद भ्रमण आहे आमच्या देवांचं. अनुवाणी आहे. आणि राहेरला पाणी पात्रासाठी गेलेले आहेत. आमच्या देवांचं राहेरला अवस्थान झालं. वामन पेंदी, वामन हे नाव आहे आणि पेंदी हा आदरावाचक शब्द आहे. कानडी भाषेत त्याला पेंदी म्हणतात. काही कानडी भाषेत त्याला पेंदी म्हणतात. पण पेंदी हे आदरावाचक नाव आहे. म्हणजे देवांचं अवस्थान आहे राहायला. आणि ते राहायला गेल्यानंतर त्या ठिकाणी या वामन त्याची जी धर्मपत्नी आहे, वामन पेंदी याची जी धर्मपत्नी आहे, त्याच्या धर्मपत्नीनं आमच्या देवांना 1 महिन्याचा भिक्षेचा दंडक घातलेला होता. 1 महिना भिक्षा माझ्याकडून तुम्ही घेऊन जायचं, जसं आपल्याकडे करतात लोक.
आणि ज्या दिवशी आमचे देव गेले त्या दिवशी तो शेवटचा दिवस होता, शेवटची भिक्षा घालायची, शेवटची भिक्षा ती घालायची होती, शेवटचा दिवस होता. एवढ्यामध्ये ती स्त्री सरलेली आहे, देहांत तिचा स्त्रीचा झालेला आहे. वामन पेंदी दुःख करायला लागलेले आहे. बघा दुःख कशासाठी आहे, संस्कार कसे असतात. मॅन इज नोन बाय कंपनी, ही मॅन इज नोन बाय कंपनी इफ्स. माणूस ज्याच्या संगतीत राहतो त्याप्रमाणे संगतीचा गुण घेऊन उठतो असं आपण म्हणतो. संस्कार अशा प्रकारचं त्या वामन पेंदेचं संस्कार अशा प्रकारचे आहे. धर्मपत्नी मेलेली आहे, लेकरा बाळांचं काय करायचं चिंता बाजूला राहिलेली आहे. काही लेकरा बाळांचं काय करायचं चिंता बाजूला राहिलेली, धर्मपत्नी निघून गेलेली. ते काय म्हणतात, आहा काही दुःख करतायत, आता गोसाव्याशी पाणी पात्र कोण देईल, चिंता करताय. संस्कार अशा प्रकार आहे. घरामध्ये पशया पायल्याची लेकरुवे तयाचे काहीच न वाटे, पसा सवललेला म्हणतात. ही पायली साध्या भाषेत सांगतो, पायलीपर्यंत त्यांच्या लेकरा बाळांची काहीच वाटे, परंतु आज शेवटचा दिवस आहे की देवी भिक्षा येतील आणि त्यांना पाणी पात्र कोण देईल, दुःख ते चिंता करतात. तरी होईल का आपल्या चरण दुःख विचार करायचा आहे. काय एवढा त्याग आपल्या तरी कधी होईल का अशा प्रकारचा, नाही होणार कधी त्याग. काय आपल्या मनाला आपण प्रश्न विचारायचे. धर्मपत्नी पार्थी निघालेले आहे, अंत्ययात्रा चाललेली आहे. काय अंत्ययात्रा चाललेली आहे, तिची आली स्मशानामध्ये आली. काय खरोखर किती प्रसंग आहे जीवनातला, तुमच्या माझ्या जीवनात तोच येणार आहे. ठीक आहे, आपली आरती चालते, स्मशानात जातात, खाली ठेवतात, तिला बाजूला होतात. काय कवी फार सुंदर वर्णन करतो, त्याविषयी म्हटलं स्तोत्र किंवा कधी नाही, अन्य राटेमध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. जीवनाची अंत्ययात्रा थांबली माझी स्मशानी, जीवनाची अंत्ययात्रा थांबली माझी स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसा. कुणी घेतला खांदा काढून, माझेच होते. काय जीवनभर जनाने आपलं म्हटलं ओळख, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसा. स्मशानामध्ये तिला आणलेलं आहे की देवान आमच्या पिंपळाच्या वर्षाखाली असं नाही. आणि स्मशानामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा ते देवान आमच्या त्यांनी पाहिलं, तिला सरणावरती ठेवायची होती, सरणावरती तिला ठेवायची, ठेवली सोनावरती ठेवायची होती. त्या आमच्या देवानं बसल्याला त्यांनी पाहिलं आणि देवांच्या जवळ दुःख करीत वामन पेंद्याला देवानं म्हणतो, जीजी तुम्हाला भिक्षा देणारी जी होती ती या जगात आज नाही आहे. साहित्याच्या किंवा साध्या भाषेत आपण जर लिहायचं थोडंसं आपण शब्द बाजूला ठेवूया. ते म्हणतात की तुम्हाला जी भिक्षा घालणार ती जगात नाही, जगातून निघून गेलेली आहे. आता तुम्हाला भिक्षा पात्र कोण देईल, लेकरं बाळ घर आहे त्याचं काहीच वाटत नाही. दुःख लागले करायला देव म्हटले चला. बघा कसं आहे ते, देव म्हटले चला. काही आणि ज्या ठिकाणी तिला ठेवली होती आज हे स्थान आहे पिंपळातळी आपण म्हणतो नाही का, मृत्युंजय असं स्थानाला नाव आहे. काय दिलेलं आहे, मृत्यूवरती विजय मिळवलेला आहे. मृत्युंजय असं स्थानाचं नाव कधी राहायला गेला तर मुख्य जे मंदिर आहे तेच ते मंदिर. देव आमचे आले, देवाने आमच्या कृपा दृष्टीला अवलोकन केलं, आपल्या श्रीकरानं मात्यापासून तिच्या पायापर्यंत तिला स्पर्शी. अरे आपल्या जिवंतपणी परमेश्वर नदी मेल्यावर तरी काय येणार आहे हो, पण मेल्यावर सुद्धा काही लोकांचं भाग्य असं आहे की परमेश्वर येतो. काय मेल्यावर सुद्धा परमेश्वराने यावं असं भाग्य जोडून अशा प्रकारचे भाग्यवान जीव अशा प्रकारचे आलेले असतात. आमच्या देवाने त्याला माथ्यापासून पायापर्यंत श्रीकडे स्पर्श देऊन का बाई उठा, अजून तुम्हाला आम्हाला एक पाणी पात्र द्यायचं आहे. काय बाई उठा, तुम्हाला अजून आम्हाला एक पाणी पात्र द्यायचं आहे. आणि खळबळून उठली म्हणजे एखादा मनुष्य त्याचा झोपेतून जागा होतो अशी उठली, चालत निघाली, आपल्या घराकडे गेली, तयारी केली, सर्व उपहाराची तयारी केली, पाणीपात्राची तयारी केली. देवानं बोलवायला आली, जी चला म्हणून, जी चला म्हणून आली बोलवायला. आमचे देव गेले आणि ते भिक्षा घेऊन आलेले देव म्हणतात बाई ते असे की कधी शेवटची भिक्षा घातल्यानंतर तिला मृत्यू येणार होत. काय
शेवटची विषया गाते त्याला मृत्यू येणार. बाई ती असे की म्हणजे मरणाचं मृत्यू येणार आहे असं म्हटलं की ती घाबरली, तुळशी बाजूला झाली. आणि मग वामन पेंदी जो आहे त्याने आमच्या स्वामींच्या याच्यामध्ये भिक्षा स्वामींना त्या ठिकाणी पाणीपात्र दिलं. वामन पेंदीने पाणीपात्र. लक्षात ठेवायचं आहे, नैतिक आयुष्य संपलेलं आहे. परमेश्वर लिलावाचं आयुष्य देतात, आपल्या पदरचं आयुष्य परमेश्वर देतात. काही नैतिक आयुष्य संपलेलं असतं, परंतु नैतिक पदरचं आयुष्य परमेश्वर देतात. तुम्ही विचार करा, भट्टोबासांचं अनुसरल्यावर जीवन भट्टोबासांचं ते काय आहे? लिलावासाच आहे. जीवारोगे माळीन रक्षली, सर्पदोषी माळी रक्षला, हे काय आहे? लिलादानाचा रतायसाचा काळस्फोट निवारा कोण आहे? परमेश्वराने नैतिक आयुष्य संपल्याला आपल्या पदरचं आयुष्य देऊन त्याने ठेवलेलं आहे. त्याच्या पाठीमागे फार मोठा एक निर्णय आहे. परमेश्वर लिलावाचं आयुष्य कोणाला देतात? लिलावाचं आयुष्य परमेश्वर कोणाला देतात? निर्णय पाठीमागे याच्या निर्णय आहे. याच्या पाठीमागे देवराटीच्या पूर्वप्रमादी देवराटीच्या पात्राला सप्त व्यसनापासून अथवा कधापासून मुक्त केले. काय? देवराटीच्या पात्राला कधापासून अथवा सप्त व्यसनापासून मुक्त केले. अशाला परमेश्वर लिलावासाचं आयुष्य देऊन वाचवतात. हा निर्णय आहे. अशाला परमेश्वर लिलावासाचं आयुष्य देऊन वाचवतात परमेश्वर. आणि त्याआधी असंताची निष्पत्ती नसते. हे कुठपर्यंत आयुष्य असतं? वार्धक्याचे धर्म न येईपर्यंत, साधारणतः 70 पर्यंत. वार्धक्याचं धर्म न येईपर्यंत, तिथपर्यंत ते आयुष्य येतात. हा याला निर्णय मांडला. धन्य ते आहे, धन्य आहे ते वामन पेंदीची धर्मपती वामन पेंदी धन्य. पती पत्नी आहे धन्य, दोघे आहेत. काय दुःख त्याने केलं, दुःखाचे आर्तवंत परमेश्वराला म्हणतात. काय आर्तवंताच्या हाकेला ओ देणारा परमेश्वर आहे. देव म्हणतो किंवा देवो असंही म्हणतो. देवो चिदगन स्वरूप देवो, आनंद स्वरूप देवो, ब्रह्मस्वरूप देवो, तेज स्वरूप देवो, प्रकाश स्वरूप देवो. प्रसाद सेवा कधी वाचली असेल त्याच्या लक्षामध्ये. देव म्हणजे हाक मारले असता हाकेला जो ओ देतो त्याला देव असं म्हणतात. त्यावेळची भाषा आहे 700 वर्षापूर्वीची महाराष्ट्रातली मराठी अशा प्रकारची. काही हाकेला ज्याने ओ दिली त्याला देव देव असं म्हणतात. धन्य ती दोन्ही आहे. त्या ठिकाणी 1 महिन्याचं त्या ठिकाणी तिथं स्वीकार केलेला आहे. देवाने निरेतू खाई. काय दोघांचाही सहभाग आहे, पती पत्नीचा दोघांचाही सहभाग त्याच्यामध्ये. खरोखर पूर्व परमेश्वराचं पूर्व भजन करून कधीच प्रेमाला गेले असते. आपण मात्र या ठिकाणी दिवस मोजून आपण असे करंटे आहे, आपण अजून इथंच आहे. काय धन्य आहे स्वामी श्री चक्रधर महाराजा. अशा प्रकारे लिलावाचं आयुष्य द्या धर्म कार्यासाठी. काय नातवंड परतुंड ते बघण्यासाठी नाही, ऐकलं का? धर्म कार्य करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, देव आठवण्यासाठी. काय यासाठी द्या. असं काय असेल संकट त्यापासून माझं रक्षण करा आणि मनी ओढायचं आहे. आपण म्हणायचं. त्या पुढचं नाव घेत नाही, थोडंसं अडथळा आहे. चरण शरण. पंचकोळ्याचार्या ग्रहो निवृत्ती, पंचकौळाचार्या ग्रह निवृत्ती. किंवा दुसरं एक चरित्र अजून येतं. श्रीकराची लीळा कशी आठवायची. चरित्र राहायला येतं पण चरित्रामध्ये असा राहायचा उल्लेख नाहीये. आमचे देव कोण्या एका गावाला भिक्षेला गेले. पाणी पात्र झालं. देव गंगेकडे निघाले. देव गंगेकडे निघालेले. आमच्या साहित्यामध्ये छोट्या नदीला सुद्धा गंगा म्हटल्या. आमच्या साहित्यकारांनी छोटी नदी असली, नाला असला तरी बोली म्हटलं तर जाऊ द्या, परंतु उल्लेख शक्यतो गंगा असाच येतो त्याच्यामध्ये. पाणीपात्रांच्या देवांचं झालं. देव भिक्षा अशी धरलेलं आहे, 2 देशी पोटाशी धरलेले आहे. देवाशी गंगेकडे निघालेले आहेत. आणि त्यावेळी त्या गावचा एक अधिकारी या गावामध्ये प्रवेश करत होता. त्याचे जे अधिकारी जे होते, ओळगे जे होते, आमचे देव चाललेले आहेत. अधिकारी जसं मंत्र्याला की पोलिसांच्या गाड्या बाजूला व्हा बाजूला व्हा बाजूला करतात, त्याप्रमाणे तो गावचा अधिकारी होता.
आमचे देव भिक्षा घेऊन आमचे देव चाललेले आहेत. त्या अधिकाराचा एक पायक होता, त्याने काय केलं, भालेचा जो बुड असतो ना, त्या बुडाने आमच्या स्वामींना ढकललं आणि त्या श्रीकांत भिक्षा जी आहे खाली सांडली. काय कुठपर्यंत प्रसव जातो, बोलदृश्यापर्यंत, त्याच्या पलीकडे पात्र उरलेलं नाही. काय त्याच्या पलीकडं पात्र उरलेलं आहे. नित्य नरकाची ची आहे, धनी आहे नित्य नरकाची. अशा प्रकारचा प्रसव मागचा काही त्याला काय माहिती नाही का परमेश्वर आहे म्हणून नाही. काही ते पूर्वप्रमादातले संस्कार आहेत, प्रतिकूल संस्कार. आमचे देव खाली बसले, ते शिते वेचायला आले. पाठीमान तो अधिकाऱ्यांनी पाहिला ना, रे पापी कोणी असं काय केलं. तो खाली घोड्यावरून खाली उतरला. आमच्या देवांच्या जाऊन देवांचं जीजी ते राहू द्या तसंच, माझ्या घरी तुम्ही आरोग्यासाठी बोलण्यासाठी माझ्या घरी सरा. देवाने आमच्या नकार दिला. देव आमचे गेले नाहीत. काही म्हणजे देव गेले नाहीत. देव आमचे एक श्रीकर असा दोनदेशी धरलेला आहे आणि ते शीत एका श्रीकराने व्यस्त आहेत आणि त्याच्यामध्ये ते शीत पडे ठेवता. तो अधिकारी चला माझ्या घरी, देव गेले नाहीत आमचे. काय तोही प्रसवाचा आहे आणि तो आधी सेवक आहे ते सुद्धा प्रसवाचे आहे. त्यांनी सर्व शीत वेचून दिली. देवाने नकार दिला, देव आमचे गेले नाही. लक्षात ठेवायचं आपण, आम्ही ईश्वरीचे राजकुमार आहे. तुच्छतेने टाकलेला पदार्थ असेल, कुणी फेकून दिलेला पदार्थ असेल तरी घ्यायचा नाही. तो काय आहे, घ्यायचा नाही. ते देवाने भिक्षा मागायला सांगितल्या म्हणून भिक्षा मारतोय, अन्यथा उपासासाठी उपास म्हणजे एक शब्द असतो. देवाने सांगितले म्हणून तुमच्या दार रे नाही म्हटले नाही का, कुमरी रेमाईसा. देवाने सांगितलं म्हणून तुझ्याकडे भिक्षेला आले, अन्यथा रे नसते. खणकावून सांगितले. काय देवाने सांगितलं म्हणून विद्यार्थी उपासाठी उपास करून मेला असतो. काय आणि म्हणून तुम्हाला सांगतो, फेकून दिलेला पदार्थ, डाव्या हाताने दिलेला पदार्थ, काय चाळे तिकडे दिलेला पदार्थ कधीही घ्यायचा नाही. आपण कधी सुद्धा घ्यायचा नाही. आपण लक्षात ठेवत, आपण ईश्वरीचे राजकुमार शेवटे. काय देणारा तो बसलेला आहे, तुम्ही नव्हे. तुम्हाला निमित्त करून परमेश्वर देणारा तो बसलेला. त्यांनी उपाशी मारायचं तो उपाशी मारली, बिघडते. काय तो अधिकारी आहे, तो निघून गेला. देव आमचे आले गंगेवरती. आमच्या देवाने भोजन केलं. आमच्या स्वामींचं तत्व आहे निर्वेद सर्व भूतेश. काय कोई मारे या पूजा करे, दोनों हमको प्यारे. काय कोणी मारे या पूजा करे, दोनों हमको प्यारे. निर्वैर सर्व भूतेषु. आमच्या स्वामींचं जे वर्तन आहे अशा प्रकारचं आहे. निर्वैर सर्व भूतेश असं आमच्या स्वामींचं वर्तन आहे. ते मुलीचा वेश आहे, महात्मवेश आहे तो. आता याचा काय हेतू आपण सांगू शकत नाही, जास्त मांडवू शकत नाही. अशी दोन या चरित्र राहेरचे, तिसरंही चरित्र राहेरच आहे. आमच्या देवांचा मुक्काम बीडला आहे. देव असे दक्षिणेश्वरच्या मंदिराकडे चाललेले आहे. गंगेकडे दक्षिणेश्वराचं मंदिर गंगेकडे चाललेलं आहे. आणि चालल्यानंतर बरोबर बाईसाहेब समोरून सारस्वत भट्ट आहे, ते समोरून जात होते. आमच्या देवांना त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी आळपारव असा ओढून घेतला. आळपारव म्हणजे स्वामींचं समोरून दर्शन होऊ नये म्हणून असं तोंडावरती डोळ्यावरती असं वस्त्र. बाईसानी पाहिलं, बाई थोडक्यात सांगतो, बाईसानी पाहिलं म्हणते, बाबा तो पहिली सारस्वत भट्ट नव्हे. हो तोच आहे. असा तिरपा का चाललाय, असा तिरपा का चाललाय. पहिला तर दर्शनाला यायचा, दंडोत करायचा, सर्व काही करायचं. देवतात बाई ती या कारणे म्हणजे त्यांचा शिष्य जो होता बदनवाई, तो देवांच्या संधानामध्ये आला, त्याला सोडून. काय म्हणजे त्यांचा तो शिष्य आपल्या संधानामध्ये आलेला आहे, आपल्या जवळून राहिला आणि म्हणून त्यांना ती जरा थोडीशी रिॲक्शन आली. काय रिॲक्शन त्यांना थोडीशी आली म्हणून त्याची त्रिपे चालली. देवतात बाई शिष्याभिमान तो मिळेशे पश्ची अधिक. म्हणजे बायकोपेक्षा शिष्याचा अभिमान असतो, स्त्रीचा अभिमान किती असतो. काय स्त्रीचा अभिमान किती असतो. राजकुमार पर गोळी ही मारावा पक्षांचा आहे. काय राजाचा राजकुमार जर असेल, गवळ्याच्या बाई असेल, तिने थट्टा मस्करी केली असेल ना, ते विचार करत नाही, राजाचा राजकुमार मारून टाकते. काय
मारून टाकतील, राजाचा राजपुत्र आहे म्हणून ते सोडणार नाही त्याला. त्याच्यापेक्षाही शिष्याचा अभिमान फार थोर असतो. देवकथा सांगतात, एक पंचकुळा आचार्य, 5 कुळाचा तो आचार्य. म्हणजे त्यांचे 5 ग्रंथ आहेत. त्या 5 ग्रंथाचं ज्ञान असणारा किंवा तत्वता आपण स्वतः आचरणाला अनिकाला आचरण्यासाठी लावणारा 5 ग्रंथ आहे. शुक्ल आहे, सारस्वत आहे, संयुत आहे, याम आणि संयाम. 5 ग्रंथ आहेत. त्याचं ज्ञान असणारा शुक्ल, सारस्वत, संयुत, याम आणि संयाम, त्याचं त्याला ज्ञान असणार आहे. मग त्याचा जो एक शिष्य होता, तो दुसरा आचार्य त्याने चालवला. शब्दाचा अर्थ मन विचलित केली किंवा आपल्यावर म्हणजे त्याच्या गुरुवरची बुद्धी काढून त्याला आपल्या अधीन करून घेतला, आपल्या वश करून घेतला. आणि त्यामुळे आचार्याला राग आला की त्याने त्या आचार्याला विषप्रयोग केला. त्या ठिकाणी मरून गेला. काय झालं? विषप्रयोग केला. अभिमानास्तव विषप्रयोग केला आणि तो त्या ठिकाणी ग्रहाच्या जाती, राष्ट्रग्रहाच्या जाती, तुम्हाला मी काल म्हटले काय. आणि त्याच गावामधला वाण्याचा जो एक पुत्र होता, त्याच्या अंगामध्ये तो संचारला. काय झालं? अंगामध्ये त्याच्या तो संचारला. हा संचारला, कसा संचारला? गणित आपण पोळवय फार मोठं पोळं आहे. देवता चक्र अशा प्रकारचं की कशा प्रकारे भोगवतं. काय? एक करी तया नरक, धरी तया नरक, एक एकाच ते तया नरक, एक एकाच तया नरक. वचन येतो आमच्या अर्थवचन आचारामधला अंश आहे. तो त्या गावातला व्यापाऱ्याचा मुलगा होता, त्याच्या अंगामध्ये संचार झाला. गावोगावीचे गुन्हे जाणे, गुन्हे म्हणजे गुन्हा आणून देणारे मांत्रिक, जाणे म्हणजे गंडादोरा करणारे मांत्रिक आणि तंत्र करणारे तांत्रिक आहेत. त्या सर्वांना त्यांनी बोलवलं. तो ग्रह तिच्या अंगात संचारला. तो त्या ग्रह काढण्यासाठी सर्वांना पाचारण केलं. परंतु तो अशा प्रकारे अवघ्या ग्रहाचा तो मुख्य नायक. काय आहे? अवघ्या ग्रहाचा तो मुख्य नायक. गुन्हे जाणे ज्योतिषी सगळे बोलवले. तो आल्यावर त्यांना म्हणायचा, येणे औषधे माती धाडसी, ते मला औषध देणार, तू मला इथून हलवणार. आधी नाव सोडून मोकळा व्हायचा. येणे मंत्रे तू माते धाडसी, या मंत्रून तुम्हाला घालवणार असता, तो मंत्र अगोदर म्हणून मोकळा व्हायचा. किंवा झाडणी विजय मूळ पिसाची झाडणी देता येणे, झाडण्या मला तू झाडशील, असं तो म्हणायचा. जेवढे जेवढे सर्व आले तंत्रमंत्र करणारे, सगळे हाताशून निराशून परत गेले. ते आपला उपायाचा ते काहीच साधत नाही. त्याला साखर दंडाने असं ओढून त्याला बांधून ठेवलेला. साखर दंडाने बांधून ठेवलं. योगायोग असा आहे की देव आमची तिथे भिक्षेला गेले. राहेर गाव आजही आहे, त्या गावाचे देव आमचे भिक्षेला गेले. पाणी पात्र झालं आणि त्या खांबाला त्याला जे आळलेला होता, त्याच्या दाराच्या आड एक परिवा होता, म्हणजे मोरी सांडपाणी जाण्यासाठी. आमचे देवाने तो परिवा ओलांडता येत न ओलांडता, एक पाव पुढा एक पाय पाठीमागे आहे, ओलांडते किंवा न ओलांडला तोच आमच्या देवाने त्यानं पाहिला आणि म्हणायला लागला, अरे माते सोडा, मी या गोसाव्यांच्या पाठी जाईल. मला सोडा, मी या गोसाव्यांच्या पाठी जाईल. घरच्या लोकांनी विचार केला की आजपर्यंत हा कधीच बोलला नाही, आज बोलते की मला सोडा म्हणून. काही आज मला बोलते, हा सोडा म्हणून बोलतोय मला. म्हणून घरच्या लोकांनी विचार केला सोडून द्यायचा. साखरदाणा त्याला त्या ठिकाणी ओढलेला आहे, बांधलेला आहे साखरदंडाने. ते सोडला त्याला, तो निघाला. देवांचे पुढे आहेत, देवांच्या पाठीमाग तो आहे. त्याच्यामुळे त्याचा बाप आहे, भाऊ आहे, चुलते आहेत. आणि असं असतं तर कुणाला रडू घालायला लागत नाही. त्याच्यामुळे गावची जे हौल म्हणजे गर्दी, गावची सुद्धा बराच गंगेकडे चाललेली आहे. काय अशा वेळी कुणाला दंडोत घालायला लागत नाही, कुणाला बोलवा लागत नाही, आमंत्रण द्यायला लागत नाही. अशा वेळेला देवांचे गंगेवरती आले. आज हे स्थान आहे ते भोजनतावून स्थान आहे, फार सुंदर स्थान आहे, रमणीय स्थान आहे. कधी वाटतं की त्या ठिकाणी जाऊन बरोबर निश्चिंत मनानं बसावं, देवाला आठवावं. कधीतरी काही देवाला आठवावं, तिथे शांतपणे रात्रीची वेळ बसावं जाऊन त्या ठिकाणी. कदा काही परमेश्वराने भोजन केलेलं आहे, पाषाण पवित्र झालेले आहेत, शांत जागा आहे, गंगेचे पात्र आहे.
आमचे देव गेले डाव्या श्रीचरणाला उदक सिंचन केलं, उजव्या श्रीचरण खडक धुतला. आमच्या देवाने आणि भिक्षाने त्या खडकावरती ठेवलेला आहे. देव तिथं खातोय, आपण चांदीच्या ताटात जेवतोय. काय ही देवाची कृपा, देवाची मेहरबानी आहे. काय देवाची मेहरबानी आहे. आमच्या देवाने त्याने भोजनाला सुरुवात केली. तो म्हणतो, जीजी मला आपला ताट प्रसाद द्या, आपला ताट प्रसाद तुम्ही मला द्या. देव म्हणता, तू कोण आहेस? काय कोण आहेस? तुझा जीजी गोसावी झालं तसे की मी कोण आहे, आणि कशाला तुम्हाला विचारताय की कोण आहे म्हणून. देवतात आम्ही सांगतोय ठीक आहे, आम्हाला समजलं की तू कोण आहेस तू, परंतु ही जी बाजूला गर्दी आहे लोक जमले, यांनाही कळलं पाहिजे की तू कोण आहेस. आणि म्हणून त्याने आपला मागचा वृत्तांत सांगायला देवाला तिथं सगळ्यांना कथन केला की असा असा मी आचार्य माझा शिष्य दुसऱ्या आचार्याकडे गेला, त्याला विविष प्रयोग केला आणि त्या पापास तो मी ग्रह झालो, आणि या व्यापाऱ्याचा जो मुलगा आहे त्याच्या अंगामध्ये मी संचरलो. काय असा मी एक अमृतच्या बाबांचा निर्णय मला आठवत नाही, एक निर्णय वाचला होता. मग त्या गावच्या व्यापाऱ्याचा जो मुलगा होता त्याच्या अंगातच का जाऊन तो संचरला. तर जे विष आणलं होतं ना ते त्या दुकानातून आणलं होतं. लक्षात ठेवायचं देवताचं कर कसं आहे भोगवतं. काय असा मी एक निर्णय वाचलेला होता. जे विष आणलं होतं ते विष त्या व्यापाऱ्याच्या दुकानातून आणलं होतं, त्याला काय माहिती काय. परंतु शेवटी अशा प्रकारे देवता भोग अशा प्रकारचा भोग. मग त्याने वृत्तांत त्या ठिकाणी कथन केला, आपला काय आहे तो सर्व वृत्तांत देवाना सांगितला. आणि तो जीजी आपला ताट प्रसाद मला द्या. काय आणि मी या घृत्वापासून मुक्त होईल. हा जीव जो आहे ज्याच्या अंगात मी संचरलेलो आहे तो जीव त्या दुःखापासून मुक्त होईल. काय देव म्हणतात, अरे आमच्या दृष्टीसमोर कणर आहे की त्याची एवढी पात्रता नसते घराची की आमच्या दृष्टीसमोर उभं राहावं अशी तिची पात्रता सुद्धा नसते. कसा काय उभा राहिला तो जीजी. मी अवघ्या ग्रहाचा मुख्य नायक आहे. थोडीशी म्हणतो ना, थोडी बार इज्जत ठेवू, थोडी बहुतरी ठेवू शिल्लक, नाही का. तो मी अवघ्या ग्रहाचा नायक आहे कसा. आमच्या देवांच्या रुग्ण झालेले आहे. आमचे देव उठले, बाजूला गेले, गुळा केला. म्हणजे आपण जशी चूळ भरतो गुळा केला आमच्या देवाने, आणि तो आला आणि त्याने तो उच्चिष्ट प्रसाद देतात. त्या देव म्हणतात बाकीचा मी त्याला तुम्ही सांभाळा धरा. काय ते म्हणतात जीजी ते असं आलंय तसं जाय नाही म्हणतात, तसं नाही, आता राहिलं नाही, तुम्ही त्याला धरा. मग त्यांना असे एक मोठ्याने अशी किंकाळी फोडली आणि तो खाली असा परत होता. त्यावेळी त्या लोकांनी त्याच्या ज्या नातेवाईक होते त्यांनी त्याला धरला आणि त्या घृत्वाच्या त्यातून तो मुक्त झाला. मग आमच्या देवाना घरी घेऊन गेले. मर्दना मादने पूजा अवसर आरोग्य आमच्या देवाला दिली सांगितलेलं आहे. काही असो, काही एक भाग्य असं एक भाग्य असं असतं. कर्माच्या दोन राशी दोन बाजू कर्माच्या. एक सत्कर्म विकलेलं जातं, एक असंत कर्म घेतलेलं जातं. कालीनं सागर करतात. आपला घात ह्याचा कधी करायचा नाही, फुलाचाही कधी करायचा नाही. काय 13 वेळी नरक निष्पन्न होतात. बाई बाई जीव क्षणा एका माझी. किती वेळ लागतो करायला घात, एक क्षण लागत नाही. काय जन्माचा सहस्र निष्ठुर सहस्र जन्म गेले तरी निसरा होणार नाही. जर परमेश्वर मध्ये पडला तरच होईल, अन्यथा होणार नाही आहे निसरा. आणि भंडारे करा भेटी झालेलं आहे चरित्र. आणि घोडा चुडी शिष्या भेटी, आणि घोडा चुडी शिष्या भेटी. अनेक आमच्या देवांचा श्रीकर कसा होता आठवायचा. आमच्या देवांचा 31 वर्षाचा एकांक आहे. महाराष्ट्र आहे, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश, आणि शेवट उज्जैन उत्तराखंड. शेवट उज्जैन आणि उत्तराखंड. आमच्या देवांजवळ भ्रमण आहे गुजरात पासून. शेवट वेलोपूर आहे. महाराष्ट्राचा दांडी आरोहण स्थान आहे. आमचे देव असे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होते.
म्हणजे किष्किंध पर्वताकडून तुमचे देव अशा इकडे उत्तरेच्या म्हणजे मध्य प्रदेशाच्या बाजूला आहेत. तेव्हा जे घोडाचढी कोण जे आचार्य असतील त्यांचा एक शिष्य होता, तो असा उत्तरेकडून किष्किंध पर्वताकडे चाललेला. देव आमचे दक्षिणेकडून उत्तरेकडे येत होता आणि तो उत्तरेकडून दक्षिणेकडे चाललेला होता. त्याला आपण वेद देश म्हणतो, म्हणजे आंध्र प्रदेशामधला एक प्रदेश. मध्यंतरी देवाच्या आणि त्यांची भेट होते. ती देवाना विचार, देव हो कौनी कोण येत असा, कौनीकडे जात असा, कुणी कोण येत आहे, कुणीकडे चाललाय तुम्ही. आमच्या देवाने श्री मुकुटाचे अनुकार्य म्हणून अवस्था आहे. सांगितलं की असा असा म्हणते, असं आम्ही मध्य प्रदेशाकडे आम्ही चाललेलो आहे. असं मध्य प्रदेशाकडे आम्ही चाललेलो आहे. मग तुमच्या देवाला म्हणतो, जे असं चला किष्किंध पर्वताकडे दक्षिणेकडे आपण जाऊ. तिथं मोठमोठी वारी सुरवाची मंदिर आहेत, सिद्ध साधक पुरुष आहेत, आमचे श्री गुरुजी तिथं आहेत. बरवी वरे वनस्थळी असती, घोडे असते, मोठी मोठी वानरे आहेत, रम्य प्रदेश आहे, तुम्ही चला आमच्या बरोबर. आमच्या देवाने रस भरला. आमच्या देवाने पुन्हा प्रवास काही दिवस परमेश्वराचं सन्मान मिळावे मागच्या प्रमादात अशा देव सुद्धा आमच्या त्याच्यावर आठवण करतायत. तो प्रत्येक वेळेला देव आमची भिक्षा मागायची, गावाच्या वर्षाखाली येऊन बसायचा आणि तो आमच्या देवाला विचारून चाटणी म्हणजे आपला प्रकारचा भिक्षा मागायची. बाहेर यायचं, गावाच्या बाहेर यायचं, नदी तळी वर्षाखाली बसायचं आणि मग भोजन करायचं. आपण तिथं 5 घाटी स्मरण करायचं, ईश्वराची करुणा भागायची आणि मग भोजन करायचं. ही आपली व्यवस्था आहे. त्यांची व्यवस्था अशी चाटणे म्हणजे हातावर भिक्षा आल्यावर घ्यायची, तिथंच खायची, अशी त्यांची भिक्षा करण्याची पद्धत होती. मग एक आमचे देव भिक्षा करून आले. त्यांनी देवाला न विचारता तो गावामध्ये गेला आणि एक भिक्षा मागितली. एक बाईला वाटलं की त्याचं सामर्थ्य प्रभाव काय आहे बघूया, त्याच्यावर काही सामर्थ्य आहे की नाही बघूया. म्हणून तिनं काय केलं की कडक आंबील म्हणजे पिठल्यासारख्या घट्ट आणि आंबट असा एक पदार्थ आंबील म्हटलेला आहे. तिने कडक आंबील त्याच्यामध्ये आणली नाही का आपण त्याला म्हणतो तळी गुलतो काहीतरी आपण त्याला म्हणतो, त्यातून ते डाव असते नाही का तुमच्याकडे का मला माहिती नाही, त्यातून घेऊन आली, त्यांच्या हातावरती तशीच ठेवली, गरम गरम काढणारी. मग ह्याच्यात किती सामर्थ्य प्रभाव आहे. आता विद्यावंत असतात, सिद्धी असतात, सामर्थ्य असतं. काही बाई ऐशी आहे की विद्या, एक राजस आहे, तामस आहे, अशा विद्या जशी देवता आहे तशीच विद्या आहे. त्याने ती ग्रहण केली आणि हात आहे तो ज्या झोपडीलावरच्या वळतीला पुसला आणि त्या घराला आग लागली. अर्थात जो अग्नी कुणी प्रज्वलित केला तर विद्येची जी अभिमानी तिनं प्रज्वलित केला अग्नी. मग आता खेडेगावातली घरं एखाद्याकडे लागून असतात, आता तरी थोडी वेगळी आहेत पण लागून असतात. ते गावाच्या बाहेर आले, घर जळते, दुसरं घर, तिसरं घर, संपूर्ण गाव जळून गेला, संपूर्ण गाव जळून गेला. तोपर्यंत ते गावाच्या बाहेर आणि उभे राहिले, हसत उभे राहिले की सामर्थ्य प्रभाव माझा किती आहे. हे त्याला माहिती नाही की त्या जे मेली असतील हजारो तितकी जडत्व निष्पन्न झाली, त्या देवता सगळी त्याला भोगवणार आहेत हे कुठे त्याला माहिती आहे. आमचे देव वृक्षाखाली बसलेले आहे. तो आला की देवानंतर देव हो, हा जो गावात काय गोंगाट चाललाय तुम्ही नाही ना, तुम्हाला माहिती आहे का गावात काय गोंगाट चाललाय तो. आमच्या देवाने श्रीकराचे भ्रूभंगी पुसले, म्हणजे नेत्रकरानेच पुसले काय आहे म्हणून. त्यावेळेला देवाना त्यांनी सांगितलं आमच्या की जे असं असं झालं आणि मी तो अग्नी प्रज्वलित केला, संपूर्ण गाव जळून गेला. देव म्हणतात महात्मे हो काही, आणि येसनी तरी सुद्धा देव महात्मा मानताय. येसनी भूतीविषा केली, तुम्हाला क्षणभर गुन्हा उत्पन्न होत नाही झाली, गुन्हा उत्पन्न नाही का झाली काही. आणि वर हसते असा, आणि वर हसत तुम्ही आम्हाला सांगताय आता हे तुमच्या संगाती न राहील, आता हे तुमच्या संगाती न राहील. देवाला सोडायला तयार नाही तो काही.
परंतु त्याला निधीस्वरा म्हणजे अर्धवट त्या झोपे म्हणजे त्याला सोडला. आणि आमच्या देवाने रुद्रपूरचा रस्ता झाला. 3 अहोरात्र देव चालले. अहो म्हणजे दिवस, रात्र म्हणजे रात्र. काय 3 अहोरात्र देवा आमचे देव रुद्रपूरला गेलेले आहेत. तरी पिवळ चोळीला दोन्ही देवांच्या भेटी झालेल्या आहेत. चरित्र स्मरण करताना आठवायचं. काय 2 परमेश्वराचे उदृश्य अवतार आहेत आणि मनुष्य वेश दृश्यमान आहे. किती भाग्यवान ठरले असतील कोण. काय वृक्ष असतील, वेली असतील, पशु असतील, पक्षी असतील, मनुष्य ज्या काय असतील किती त्या भाग्यवान ठरले असतील त्या. काय म्हणतात आपल्या आमच्या बावळकर बाबांच्या उद्धवपुराच्या त्या गटारे किती भाग्यवान झाल्या म्हटले. सुंदर काव्य केले बाबांनी, फार सुंदर काव्य केलेलं आहे. देवांच्या आणि श्रीप्रभूंची भेट होती. पुढचा आपल्याला चरित्र घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं आमचे देव का चालत आले. देवाला काही कर्मलेपाची निष्पत्ती नाही. प्रसाद सेवा काय महत्वाचे आहे, प्रसाद सेवा कशी महत्वाची आहे या चरित्रातून आपल्याला पाहायचं आहे. जर आपल्याला एखादा जर दोष अयोग्यता जर घडली आपल्या एकांती आचरण असताना त्या दोषाचा आपल्या प्रायश्चित आपण करा. आमचे देव आदर्श पुढे चालू आमचे देव तिथपर्यंत गेले. याकरताच प्रसाद सेवा नमस्कार करायचे. काय प्रसाद सेवा याकरता नमस्कार करायचे. स्मशानात आपण जर आलो गेलो, स्मशानामध्ये आपण जर आलो तर आपण प्रसाद सेवा नमस्कार करावे प्रथम. काही साने जे दोष असतील ते साने दोष आपला दोषांचा परिहार होतो. कुठे चरित्र आहे देवांच्या दोरी त्या तळ्याच्या पडे आसन होतं. आमच्या देवाने 20 दिवस अवस्थान दावेलेलं आहे. कदाचित आमचे देव श्री प्रभू येईपर्यंत असे प्रतीक्षा करायचे आणि श्री प्रभू निघाल्यानंतर जोपर्यंत नजरेआड होत नाही तोपर्यंत आमच्या देवांचा श्रीकराचा भाल प्रदेशावरती असायचा. आणि मग श्री प्रभू पोचल्यानंतर भाल प्रदेश श्रीकर खाली यायचा. देव आमचे दाभेरीला यायचे. काय दाभेरीला यायचे. कदाचित श्री प्रभू जे आहेत त्या क्षेत्राकडे विजय करायचे क्षेत्र आपण जे स्थान पाहतो. आमच्या मानवाव संप्रदायामध्ये 5 जुळे आहेत. 5 ठिकाणचे विशेष प्रसाद होत आहेत. 5 जुळे आहेत. गुडा आहेत, हिवळकुळली, क्षेत्रखास, छिन्नस्थळी आणि राजमठाचा उंबरवट हे 5ला 5 जुळे म्हणतात. हे 5 विशेष जे आहेत ते 5 ठिकाणचे विशेष प्रसाद होत विशेष आहेत. देव आमचे श्रीप्रभू जायचे क्षेत्राकडे विजय करायचे. त्यावेळेला सारंग नावाचा एक मातंग आहे, शेतकरी आहे. काय अच्युत आहे तुम्हाला सांगतो. त्यावेळची परिस्थिती परमेश्वर भोजन करतो त्या काळामध्ये. काय आज आपण म्हणतोय अरे परंतु आमच्या 3 अवतारांचे काही कार्य केले इतिहासाच्या पानावरती अदृश्य आहे. हा अलीकडचा काळ आहे. काय म्हणतो ना आपण अनटचेबल क्राईम अगेन्स्ट गॉड अँड मॅन आपण असं म्हणतो. अलीकडे म्हणतोय आपण. काय तो सारंग नावाचा जो शेतकरी मातंग आहे त्याच्या शेतामध्ये जो पदार्थ असेल तो पदार्थ द्रोणामध्ये भरायचा. त्यावरती पत्रावर एक झाकण टाकायचा. श्रीप्रभू कदाचित क्षेत्राकडे विजय करायचे चमकायचे. श्रीप्रभू काय म्हणून श्रीप्रभू बसायचे, आरोहणा करायचे. आमचे देव पाठीमागून यायचे आणि राहिलेला श्रीप्रभूचा प्रसाद देव आमच्या आरोहणा करायचे आणि दोही देवाचा प्रसाद त्या मातंगाला व्हायचा. तेवढं भाग्य आहे. 2 अवतार आहेत परमेश्वराचे. निर्हेतुक भोजन आहे. काय आहे जेवढ्या देवांचा मुखमा आहे जेवढ्या वेळा श्रीप्रभू आलेले आहेत तिथपर्यंत भोजन घातलेलं आहे. काय भाग्याचे प्रशोभ, काय भाग्याचे तिचे आपण कशा प्रकारचं भाग्य काढून आले. काय 2 परमेश्वराचे वैदुष्य अवतार विद्यमान अवतार आहे. वैदुष्य अवतार आहे. खेळ क्रीडा एकत्र आहे तुम्हाला. आणि त्या मातंगाचा आहे ते मग तो मातंग दुसऱ्या दिवशी 2 द्रोण ठेवायचं. 2 द्रोण ठेवायचं दोन्ही देवाचा. प्रसन्न मनोरंजन चरित्र आहे. आपण ते आठवायचं. धन्य तो मातंग आहे ज्याच्या पदार्थाचा परमेश्वराने स्वीकार केला. मोठ्या हर्षाने स्वीकार केलेला आहे. काय आपल्या जीवनात कधी योग येईल का? चरित्राच्या शेवटी मला हेच तुम्हाला सांगावं लागेल. तुम्ही असा ते मी असा. अरे आपल्या जीवनामध्ये असा कधी योग येईल का? 1 अवतार नाही 2 अवताराची त्या ठिकाणी दर्शन आहे, भेट आहे आणि दोन्ही अवताराच्या ठिकाणी पदार्थ प्रवेशन होतो. एवढं मोठं भाग्य आहे.
पदार्थ परमेश्वर होतोय दोन्ही अवताराच्या ठिकाणी. तुम्हाला सांग असं भाग्य आपल्याला कधी मिळत. कधी गेलं टोळ टोळी क्षेत्र का स्थान करावं, दुःख व्यक्त करावं, चालता बोलता परमेश्वर इथं होता, आज आपण इथं आलो. त्या सारंग जो आहे मातंग त्याने तो अनुभवला. काय परमेश्वर अनुभवला, परमेश्वर उपभोगला. अशा पातळी भजन घडलं. तया हरणा करते हरण नाही, तया भजना करते भजन नाही. सृष्टीतलं शेवटचं पात्र म्हणजे परमेश्वराचा उभयदृश्य अवतार. त्याच्या पलीकडे काही उरलेलंच नाहीये, त्याच्या पलीकडे काहीच उरलेलं नाहीये. आपण आपल्या भाग्याला प्रश्न विचारावा, हे भाग्य आपल्याजवळ नाही, पण भाग्य जोडायचा आता तरी प्रयत्न केला पाहिजे. काही एकाएकी नाही झालेलं, हे मागची अशी जोड अशी चालत आलेली आहे. काही थेंबे थेंबे तळीसाचे आपण ज्याप्रमाणे म्हणतो, काही तेव्हा तेव्हाच पाणी साचून महासागर होतो की नाही. आपण आपला दोष आठवावे, परमेश्वराला आठवावं. नेहमी सांगते कसा अवसर असेल, काय दोन अवतार आहेत, कसा अवसर असेल तो दुःख करावं आपलं आणि एक मणी ओढावा. पुढचं नाव आता घेत नाही, अन्य लोक आहेत. एक मणी ओढावा आणि पुढच्या स्टेशनला आपली गाडी, पुढच्या स्टेशनला जायचं, तिकडे गाडी आणि पुढच्या स्टेशनला चालू करायची. जाऊ दे, 22 पर्यंत संपवायचं आहे आपल्याला. मूर्ती ज्ञान नव्हे, मूर्ती ज्ञान नाही संपणार. अस्थिपरी गुढा संपवायचा आहे आपल्याला. आणि थोडे दिवस राहिलेले आहेत, तू संपव आपण. आणि पटी साळे वावनी साधा पाणी पात्र दे. पान पतिशाळे वाहुनी साधा पाणी पात्र. तीर्थ जोगेश्वरीचं आहे. साधेचं प्रसादिक न साधा. साधा म्हणजे रजहीन तमहीन साधा, रजहीन आहे तमहीन आहे. तवशी मी सांगितलं कनाशीला त्या ठिकाणी साधेचं प्रसादिक नाम केलेलं आहे. ज्यावेळी साधे आली भेट झाली साधेंची, खेडेगावातली बाई आहे. काय कसा पोशाख असाल, कसा आहे, गठडं डोक्यावरती सावानाच. काही तुम्ही असा मी असा, आपण सुद्धा अशा मातींच्याच गरबी जन्माला आलेलो आहे. शेतकऱ्याच्या घरात आपण जन्म. आज आपण जर भले शहरामध्ये जरी असलो तरी आपण काय शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो. म्हणून आज जरी संन्यासी जरी असलो ना तरी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो, त्याचा फार मोठा अभिमान आहे. काय त्याचा फार मोठा अभिमान आहे. मी एक कुणाचं भाषण ऐकलं होतं, त्यामध्ये असं सांगितलं की वृद्धाश्रमामध्ये एक जण गेला. काय आणि प्रत्येक बाया होत्या, त्यांना विचारत तो गेला की काय तुमची व्यथा, तुम्ही कसं काय वृद्धाश्रमात येता. आता विचारायला लागला, तुमची मुलं बाळ काय करतात. पहिले म्हातारी म्हणजे तुला विचार तुझा मुलगा काय करतो, तो म्हणते माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे म्हणे. दुसऱ्या विचार तुझा मुलगा काय, तो म्हणते माझा मुलगा इंजिनियर आहे. कारण अशांचेच आईबाप वृद्धाश्रमात असतात. आपण थोडस बाजूला जाऊया, काय थोडस आपण बाजूला जाऊया. तिसऱ्या म्हाताऱ्याला विचार तुझा मुलगा काय करतो, तो माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा वकील आहे. पण कुणी म्हटलं नाही की माझा मुलगा शेतकरी आहे, शेती करतो. माझा मुलगा शेतकरी आहे, शेती करतो. कारण का, जो शेती करणारा शेतकरी असेल ना, त्याचा आई असे बाप असेल कधीही वृद्धाश्रमात जात नाही आहे, कधी सुद्धा वृद्धाश्रमात जात नाही. हे साहित्य आपण इतर बाजू आपण ही साधा आहे. त्या ठिकाणी उभे राहिले, पाहते आमच्या देवांच्या देव म्हणतात काय पाहताय, काय पाहताय तुम्ही. उभे राहिलेले गटड खाली गळ्यापर्यंत आलेला आहे. काही गटड खाली गळ्यापर्यंत खाली आलेला आहे. उन्हातून चालत आलेला आहे. साधा कनाशीला सर्वांच्या बरोबर आलेले. देवता कायो पाहता साधे, काय पाहताय तुम्ही. काहीतरी सुंदर वाक्य बोलल्या. भाव कसा असावा, अरे भाव अशा प्रकारचा असावं की परमेश्वराला सुद्धा पराभूत व्हावं लागतं. भाव पुढे परमेश्वराला वाकावं लागतं. खाली जीवाचं मृत्यू परमेश्वराला करावं लागतं. देवतात काय तुम्ही पाहताय ती म्हणती, संसारी जन्मल्याचे फळ आजी झाले, जे गोसाव्या ते देखील. काय
संसारा जन्माला आलो, दुःखरूपी संसार आहे, संसारा जन्माला आलो आणि त्यातल्या त्या स्त्रीचे जीवन जे फार बिकट असतं. काय शेवटपर्यंत स्त्री दुसऱ्यासाठी जगत असते, तीसाठी कुणी जगत नाही. काय एक अनोळखी ठिकाणी ती जाते, त्या सर्वांना आपलं म्हणते स्त्री. पुरुष असं करू शकत नाही. काय स्त्री पुरुष असं नाही करू शकत. सासरी जाते, परकी माणसं असतात, त्यांना ते आपलं म्हणते, आपलं आपलं म्हणते. आयुष्यभर त्या माझा नवरा, माझा सासू, माझा सासरा, माझा म्हणजे मुलगा हे सर्व म्हणते आणि एक दिवशी जगाचा निरोप निघून जाते. विषय लक्षात ठेवा, आमच्या स्वामींनी क्रांती केलेली आहे स्त्रीसाठी. उदाहरण तुम्हाला एक देतो. स्त्रीचं जीवन हे काय मळलेल्या कणकेच्या उंड्यासारखं असतं. काय असतं? स्त्रीचं जीवन हे मळलेल्या कणकेच्या उंड्यासारखं असतं. आज जर ठेवलं ना तर उंदीर खातात आणि बाहेर जर ठेवलं तर कावळे चोचा मारतात. अनुभव आहे प्रत्येकाचा. पायासमोर माता बसल्या, हे साहित्य आहे, लक्षात ठेवायचं. जीवन कणकेच्या मुंडलेल्या उंड्यासारखं असतं. आज ठेवलं तर उंदीर खातात आणि त्याला जर बाहेर ठेवलं तर त्याला कावळे चोचा मारतात. त्याला कावळे पेशीचं जीवन असतं. ज्या स्वामींनी मुक्ती दिल्या, कधी विचार करायचा आहे. काही स्वामींनी अधिकार वेदाने दिला नाही स्त्रीला, परंतु आमच्या स्वामींनी स्त्रीला अधिकार दिलेला आहे. बाहेर या आचरणाला स्त्री अधिकारी नाही, फक्त पुरुष आहे. काय फक्त आणि फक्त पुरुष आहे. आमच्या देवाने तो अधिकार देऊन टाकलेला आहे. आमच्या देवाने तो अधिकार देऊन टाकलेला आहे. म्हणून साधा आहे. काय खरोखर भाग्य आज फळाला आलं की तुम्हाला तुमचं दर्शन झालं. खरोखर आहे ना. आपण काय अभ्यासतोय? मूर्तिज्ञान प्रकरण आज 8वा 9वा दिवस असेल आपण अभ्यासतो. काय हेच आपण खरोखर आम्ही म्हणतो की ईश्वराचा धर्म मिळाला आहे. याच्यासारखं दुसरं कुठलंच भाग्य नाही. काही याच्यासारखं कुठलंही भाग्य नाही. आणि म्हणून तुम्हाला साधा ही वराडीची साधा म्हणतात. काय ज्या ठाणे ती व्यवध सासर माहेर आहे तिचं. आजही गावाची नावं ती आहे. असा एक जीव आहे की तुम्हाला सांगतो तो परमेश्वराच्या संबंधाला पात्र आहे. श्री प्रभूने 18 दिवस खोरेश्वराला उपोषण केलं. काहीच पदार्थ घेतला सगळं भक्तजन चिंतेमध्ये आहेत. काय साधेला बोलावणं पाठवलं. काय साधेला बोलावणं पाठवलं आणि साधा आल्यानंतर मग त्या ठिकाणी भेटली. श्रीपुराश्री आमचे आरोहण उदक ग्रहण करतात आणि आरोहणा करतात. ठीक आहे नाही. म्हणजे परमेश्वराला सुद्धा पराभूत करायचं सामर्थ्य भक्तामध्ये असतं. विसांपर के तौर पर साधा आहे. सामर्थ्य भक्ताच्या ह्याच्यामध्ये असतं. परमेश्वराला सुद्धा पराभूत करायचं 18 जो उपोषण आहे. सगळ्यांनी विनंती केली पण श्रीपुरून एक पदार्थ आहे तेवढा एक ग्रहण केला नाही. आजही ते स्थान आपण पाहतो. ते स्थान आहे उद्धवपूरला. ती साधा आहे. देव म्हणता साध्याला योगेश्वरचे चरित्र आहे. देव म्हणताला साधे हो तर त्या व्रत वैकल्य अधर्म आहे. प्राबल्य त्या काळात फार होतं व्रत वैकल्य करायचे. देवताला साधेला साधे हो तुम्हाला जर पारणच करायचं आहे ना म्हणजे उपवासाची सांगता. म्हणजे औसा नायक भिक्षा करू नये ते अन्न जेवाल की भट्टोबास भिक्षा करू येतील ते अन्न जेवाल. त्या ब्राह्मण वर्ग आहे शेवटी म्हणतात नाही का. ब्राह्मण वर्ग शेवटी आहे. ती म्हणती जी आऊस आहे ती चतुर्णी भिक्षा करते. मी तिथे भिक्षा न घेऊन काय उपवास सांगता करणार नाही. आचार्य जे येतील त्यांची मी भिक्षा करून माझ्या उपवासाचे मी सांगता करीन. देव म्हणतात त्यांना भट्टोबासाने तुमचे अभ्यागत आली असती पारणी करू. सोन म्हणजे अनिकाला देणे. काही सोन पाणी असेल की अन्न असेल. त्या शब्दाचा अर्थ अशा प्रकारचा. साधेचं पारणं करू सुलभ त्या देवाना आरोगणा झाली. पोळ झाला उपूळ झाला आमच्या देवाना. आणि आज दुपारच्या म्हणजे 4:30च्या वेळेला देव आमचे त्याच्या वरती मजला होता छतावर गेले. आमचे देव छतावर गेल्यानंतर भक्तजनी गेलेले आहेत. साधा सुद्धा म्हणते जीजी मी येईल. साधा म्हणते जीजी मी येईल म्हणते. परंतु त्या साधाही शरीरानं स्थूल होती. शरीर अतिशय साधाही स्थूल होती. अशी मी तुम्हाला म्हटलं होतं. श्री प्रभू तिला मोठ्या प्रेमानं म्हणायचे आळसपुरचा काळा वसो. काय म्हणायचे आळसपुरचा काळा वसो. वसो म्हणजे देवतेला संकल्पलेला नंदिका सांड असल्याला म्हणतात.
देवाला म्हणते की जी वरती त्या पायऱ्या फार रुंद होत्या आणि मोठ्या होत्या आणि त्यामुळे तिला वर चढता येत नव्हतं. अपेक्षा आहे मला वरती यायचं आहे. मग देव असं म्हणते का कोण्याकडे कोपऱ्याकडे गेले की ज्या ठिकाणी पायऱ्या नव्हत्या त्या ठिकाणी आमचे देव गेले आणि आपला श्रीकर असा खाली गेला साधेला. आमच्या देवांच्या श्रीकराची नखे लागली न तो साधा शालगतपणे वरती आले. आश्चर्य वाटलं की स्पर्श सुद्धा झाला नाही, काही स्पर्श सुद्धा झाला नाही. ती देवाने जी असं कसं काय झालं, तुमच्या श्रीकराचा स्पर्श मला झाला न झाला पण वरती कशी काय मिळाले, कशी काय मी वरती आले, ते सूत्र जन्माला आले. आमच्या स्वामीचं निरूपण अशा प्रकारचं प्रसंग उभा करायचा आणि मग निरूपण करायचं, प्रसंग उभा करायचा आणि ते मग निरूपण करायचं, ठसलं जातं त्या अंतःकरणामध्ये. देवता साधेला साधे हो जीवायचे अधोमुख असते अहो येलायचा. जीव म्हणजे ज्याच्या ठिकाणी जीव दशा आहे तो जीव. न मोडीत प्रसवाचे कशा प्रकारचे आहेत, पूर्वप्रमादी नमोनित प्रसवाचे जीव अधोगामी आहे. जीवायचे अधोमुख असते म्हणजे विषयी रत असते. जडचेतन पदार्थ रत म्हणजे रमान आहे. साधेव जीवायचे अधोमुख असते, परमेश्वराचे वर पडून पाहत असते. परमेश्वर वर पडून जे भाल प्रदेशावरती श्रीकर ठेवून ज्ञानदातृत्व केल्यानंतर आज मजकडे सरेल पाहे मजकडे सरेल, म्हणजे आज अनुसरेल उद्या अनुसरेल, आज अनुसरेल उद्या अनुसरेल, अशी मार्ग प्रतिष्ठा करतात 56 पर्यंत. त्याच्या पलीकडे नाही काय. 56 पर्यंत माणूस रिटायर 56ला 58ला होतो की नाही काय. मग रिटायरमेंट घरात त्याच वेळेला असते, त्यावेळी घरात त्याच वेळेला असते. त्याला उदाहरण दिले, एक आई असते तिची लेक माहेर सासरी गेली असते, प्रथम ती माहेरला येत असते आणि आईला खूप आनंद झालेला असतो की माझी लेक येणार आहे. सासरला गेलेले प्रथम माहेरला येते. आईला खूप आनंद आहे, आई प्रतीक्षा करते कधी येते. आईनं सकाळी सर्व घरातलं काम धंदा आटपलेलं, माझ्या लेकीला काय आवडतं पदार्थ करून ठेवायच्या, याच्यामध्ये ती आई आहे. माझ्या लेकीला काय आवडतं काय नाही, काय आवडतं आणि काय नाही तुम्हाला सांगतो. आणि ती पदार्थ करायला जगान की पुन्हा बाहेर येते, घराच्या बाहेर येते, माझी लेक आली का ती पाहते. काही घराच्या बाहेर माझी लेक आली पाहिजे आली का, पुन्हा घरात जायची. आता सुद्धा काय फोन नव्हते, काय विचार असतात आई काय मुली आली हेर काय असं म्हटलं असतं आपण. तर काय मोबाईलची सोय नव्हती, आई बाहेरचे पाहते, असा करता करता दिवस निघून जातो. संध्याकाळ होती, त्या संध्या छाईचा प्रकाश आमच्याही हातात झाल्याची माझी लेक काय आली नाही. पण शेवटचा प्रयास म्हणून संध्याकाळच्या प्रकाशात ती घराच्या आपल्या बाहेर जाते, एका उंच टेकडीवर ती उभी राहते आणि असा हात ठेवते आपल्या कपाळावरती. दूरवर पाहते कशी माझी कुठं मुलगी आली का दूरवर पाहते आणि तिला त्यावर दिसत नाही, तेव्हा ती निश्वास सोडते, आज माझी मुलगी येणार. असं परमेश्वर सुद्धा मार्ग प्रतीक्षा करत असतात काय. आणि जर आला नाही तर हात झिडकार येते, श्रीचरण झाली ती हात झिडकार येते, पूर्वत्याग करते पर्यंत शेवट सांगितलं. इतका परमेश्वर उभा असो. उदाहरणाच्या टीकेला आलेला आहे. आदरणीय श्रद्धे बदनापूरच्या मोठ्या बाबांचा निर्णय आहे, काही मोठ्या बाबांचा निर्णय. हात खाली घेते. एखादे कायसी वरोती वास, एखादा भाग्यवान असेल काय, हजाराम मनुष्यानाम सहस्रेश, एखादा असा भाग्यवान असेल, आयसी वरोती वास पाहिल म्हणजे अनुसरणाचा उल्लेख करेल की मला ईश्वराचा अनुसरायचा. तेवढ्या जर हात्या टेकून जरी गेला तरी अनुसरण स्वीकारांत. एखादा कायसी वरोती वास म्हणजे अनुसरणाचा उल्लेख करील तर ऐसाची काळीची काय झडती कर्मनाटच्या दुःखाच्या वेगळा करू.
श्रेष्ठ पद प्राप्त करून देऊ, परमेश्वराची प्राप्ती करून देऊ. साधनाच्या देवाने निरूपण केलेलं आहे. जाता जाता एक उदाहरण तुम्हाला देतो की संसार कशा प्रकारचा आहे, आणि ईश्वराला जर गाठायचा असेल तर सोडायला पाहिजे. कधी ना कधी त्याग केला पाहिजे, सोडला पाहिजे कधीतरी. काय एक हिंदी दोहा येतो, डोली तेरी भी है डोली मेरी भी है. चार तेरे भी है चार मेरे भी है, रोते तेरे भी है रोते मेरे भी है, फूल तुझ पर भी है फूल मुझ पर भी है. दोन डोळे आहेत. काय ज्यावेळी एखादी आपली नवीन नववधू ज्यावेळेला सासरी जायला निघते, प्रथम सासरी जाते. पूर्वी गोशा पद्धत होती, पालखीमधून मेन्यामधून मोठ्यांच्या पालखी किंवा मेना असायचं. काय पालखी किंवा मेना असायचं बसून डोळे आपण. त्यावेळी त्याच गावामध्ये एकदम सरलेला आहे, त्या ठिकाणी एक स्त्री सरलेली आहे. तिलाही त्या ठिकाणी सजवलेली, तिची डोळी आहे, तिलाही तिथं सजवलेली आहे. डोळी तिची चाललेली, तिची डोळी चाललेली आहे. एका चौकामध्ये दोन डोळ्याची भेट. काय दोन डोळे एकमेकाला भेटतात. ती डोळी आहे काय, ती नववधू झाली डोळी आहे. ती डोळी होती, तू माझ्यामध्ये रोखावर कशाने पैदा कर, तू माझ्या समोर कसा आलीस, काय तुझी काय झालं, मी असं काय केलंय तेव्हा. काय ती म्हणजे तुझ्यात आणि माझ्यात तसा काही फरक नाही, आहे फरक. तुझ्यात आणि माझ्यात त्याच्यामध्ये फरक आहे. एक डोळी दुसऱ्या डोळीला म्हणते, डोली तेरी भी है डोली मेरी भी है. तू सुद्धा डोलीमध्ये बसलेस, मी सुद्धा डोलीमध्ये बसलेली आहे. अरे चार तेरे भी है चार मेरे भी है. तुलाही चौघांनी खांदा दिलाय, मलाही चौघांनी खांदा दिलेला आहे. फूल तेरे भी है फूल तुझ पर भी है फूल मुझ पर भी है. काय ज्यावेळी मुलगी सासरला जाते त्यावेळी तिचा जो मुख असतं ते झाकून द्या म्हणतात. काय त्याला शेरा का काय म्हणतात नाही का, बांधतात फुलाचा जे बांधतात नाही का, त्याला गजरा असतो. काय तुलाही फुलाने सजवलेली झजवलेली आहे. अजिमृत पावले डोली तुझा म्हणते, मला सुद्धा फुलाने सजवलेली आहे. कधी हार गळ्यात पडणार नाही तितकी, एवढे मेल्यानंतर पडतात. काय एवढे मेल्यानंतर जगातून जातो त्याला तेवढे हार पडतात. रोते तेरे भी है रोते मेरे भी है. जी मृत डोले ती सांगते, रोते तेरे भी है रोते मेरे भी है. नववधूची जी डोली आहे, काय ज्यावेळेला मुलगी आपल्या माहेरून सासरला जाते त्यावेळेला आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. अश्रू काय आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. आता आपल्या लेक आहे, आईच्या आईबापांच्या घरामध्ये जीवन अशा प्रकारचं गेलं. स्वच्छंद जीवन करता बंधन आहे. काय आता बंधन आहे आपल्याला, सर्वांचं बंधन आहे आपल्याला. स्त्रीसारखं बंधन कोणाला असं नाही, बाकीच्या तुम्ही काही करू शकता. काही त्यावेळेला ती आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. सासर माझ्या मुलीचं कसं आहे, कसं नसेल, काय आहे, कसं तिचे दिवस जातील. आणि आपल्या पोटचा गोळा आपण लहानापासून सांभाळला, जीवाच्या पलीकडे सांभाळला आहे आपण. काय आपल्या पलीकडे सांभाळायला गोळा आपला आपल्यापासून दूर चाललेला आहे. काय आपला होता आपला, पण आता दुसऱ्याचा आहे. आपला नाही राहणार, अधिकार आपला संपलेला आहे, दुसऱ्याचा आहे. म्हणून आईवडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू होतात. आणि जी मृत डोळे आहे तिच्या सुद्धा घरचं आपलं कुणीतरी गेलं म्हणून त्या ठिकाणी ते सुद्धा अश्रू घालतायत. अरे धिक्कार है उस जीवन को जो जवानी को खाता है. विचार केला पाहिजे. जिंदगी को धिक्कार है उस जिंदगी को, जीवन को जवानी को खा लेता है, जीवन को खा लेता है. परंतु दोन्हीची तुझ्यात आणि माझ्यात समानता आहे. फरक एवढाच आहे की मी या संसारातून खाली हात जाते आणि या संसार बंधनात अडकण्यासाठी पुन्हा तुझ्या जगात आलेली आहेस. एवढा तुझ्यात आणि की माझ्यात एवढा फरक आहे. नकोय दुःख नाही भोगायचं. काय अरे म्हणून परमेश्वराचं व्हावं लागेल. काय हे दुःख नाही आपल्याला, अशा दुःखात आपल्याला जगायचंच नाहीये. दुःख अनुभवायचं नाही, चुकवायचं ना दुःख हे, चुकवायचं ना दुःख हे.
तो तुम्हाला म्हणतो ईश्वराचं झालं पाहिजे तरी चुकणार आहे. आणि म्हणून हे मूर्ती ज्ञान आहे, स्मरणानं देव आपला असा होतो. याच्याकरता मूर्ती ज्ञान जे आपण आहे ती अशा करता मूर्ती ज्ञान आहे. आणि म्हणून तुम्हाला म्हणतो की अशा प्रकारचं साध्याला सांगितलं, तिला साधा अनुसरितीचा प्रश्न येत नाही, बोधवंत आहे काही मिळाला परमेश्वर, आपल्याला नाही मिळाला. काही अनंता सुद्धा अशाच वाया गेलेल्या, अशा वाया गेल्या. आता ज्ञानानं जाग आली, जब चुरियाची गई खेत. काय आता ज्ञानानं समजतंय, आता ज्ञानानं समजतंय एक क्षणभर सुखासाठी आयुष्यभर गुलाम व्हावं लागतं. काय असतं एक क्षणभर सुख आहे, त्यासाठी आयुष्यभर गुलामीचं जीवन जगावं लागतं. शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हे जगावं लागतं. म्हणून होतं तर परमेश्वराचं व्हावं, ईश्वराचं होण्याचा प्रयत्न आपण करावा. थांबूया येते, अजून नॉनस्टॉप बोलायला लागलं. टीका असते तर थोडा तरी आराम विश्रांती मिळते त्याच्यामध्ये. दंड